भंडारा जिल्ह्यात मिल मालक व पणन विभागाची मिलीभगत. धानाची मिलिंग न करता तांदूळ पुरवठा विभागाला केला जातो सादर. बंद असलेल्या राईस मिलला जिल्हा पणन अधिकाऱ्यांचा आशीर्वाद. भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी केली जाते व त्याच धानाची भरडाई केली जाते. पण भरडाई करताना शासनाच्या नियमानुसार सुरुस्थितीत असलेल्या राईस मिलला भरडाईकरिता करार केला जातो. धानाची मिलिंग करून पुरवठा विभागाच्या तांदूळ गोडाऊनला तांदूळ जमा केला जातो. मिल चालू स्थितीत असल्याने दर महिन्याला विद्युत बिल पणन विभागाला सादर केला जातो. मात्र गोंडउमरी येथील महावीर राईस मिल यांनी 2023-24 मध्ये 11,658 क्विंटल तांदूळ जिल्हा पुरवठा विभागाला सादर केला. मात्र याच वित्तीय वर्षात महावीर राईस मिल यांचा विद्युत बिल हा शून्य आला. मग या राईस मिल मालकाने मिलिंग केली कुठे, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या संदर्भात आता जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित मिल धारकांची चौकशी केली असताना त्यामध्ये पहिल्यांदा मिल ही बंद स्थितीमध्ये आढळून आली आहे. जी मिल बंद असताना जिल्हा पणन अधिकारी यांनी भरडाईकरिता करार का केला आणि 2024 मध्येच विद्युत बिल शून्य असताना परत 2025 मध्ये करार का केला, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यांनी जमा केलेले आहेत मागच्या हंगामामध्ये. सर, त्यांचा विद्युत जे बिल आहे ते 00 आहे. काय सांगाल, नेमकी काय चौकशी करण्याचे काय कारण? मागच्या हंगामामध्ये ज्यांचे विद्युत बिल कमी आलेले होते अशा सर्व राईस मिलर्सवर DMO कार्यालयाकडून 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला होता आणि ती वसुलीसुद्धा करण्यात आलेली होती. आणि या शासन निर्णयाच्या 5.15 मध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे किमान 0.8 युनिट वीज खर्च होत असल्याची खातरजमा करावी आणि समजा हा खर्च होत नसेल तर अशा गिरणीधारकास भरडाई खर्च व वाहतुकीचे दर देण्यात येऊ नयेत असं स्पष्ट नमूद आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आपण सर या ठिकाणी 0 वीज दर आहे म्हणून त्यांनी 27 लॉट ते मिलिंग केली, ते कुठं त्यांनी कशा पद्धतीने जमा केली असेल? आता ह्या गोष्टी तपासामध्ये सिद्ध होतील आणि ही जबाबदारी त्यांचं विद्युत बिल तपासण्याची जबाबदारी ही DMO कार्यालयाची आहे आणि DSOचा रोल हा समोरचा रोल असतो. म्हणजे DMO यांनी धानाची भरडाई करून भरडाई प्राप्त CMR जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या ताब्यात द्यावायचा असतो आणि त्याच्यानंतर त्याचं गुणवत्ता नियंत्रण आहे किंवा गोडाऊनमध्ये स्टोरेज आहे किंवा इतर जिल्ह्याला त्याची वाहतूक आहे किंवा PDS मध्ये स्वजिल्ह्यात वाहतूक आहे, अशा बाबी ह्या जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या अधीनस्थ येत असतात. सर, 2025 मध्ये त्यांनी किती लॉट धानाची उचल केलेली आहे आणि आपल्याकडे काही CMR जमा केला आहे का महावीर राईस मिलने? आता काल आम्ही त्यांच्या राईस मिलमध्ये भेट दिलेली होती तेव्हा तिथं 1 लॉटचं धान डिपॉझिट झालेलं होतं, परंतु अजूनपर्यंत आमच्या कार्यालयाकडून त्यांना FRK प्रोव्हाइड केलेला नाही आणि त्याच्यामुळे भरडाईचं काम अजूनपर्यंत तिथं झालेलं नाही आणि इथून CMRO देखील त्यांच्या नावाने जनरेट करण्यात आलेला नाही आहे. सर, मी शनिवारी 14/6/2025 रोजी महावीर राईस मिल गोंडउमरी येथे गेलो असता राईस मिल बंद होती. त्यानंतर पुन्हा सोमवार दिनांक 16/6/2025 रोजी सकाळी 12च्या दरम्यान दुपारी 12च्या दरम्यान भेट दिली असता राईस मिल चालू स्थितीत आढळली. त्यावेळेस मी DSO साहेबांना फोन करून कळवले. त्यानंतर DSO साहेब त्या राईस मिलमध्ये आले आणि राईस मिल चालू स्थितीत आढळले. त्यावेळेस त्यांनी CMR आम्हाला मशीनमधून काढून राईस मिलमधून काढून दाखवला. त्यानंतर त्यांचा पंचनामा करून आम्ही DSO साहेब आणि मी पुन्हा भंडाऱ्याला आलेलो आहे. सर, किती लोक त्या मिलमध्ये कार्यरत होते त्या दिवशी गेले त्यावेळेसमध्ये आणि त्याची नोंद आहे का? किती कामगार होते त्या ठिकाणी, ऑपरेटरपासून हमालांपर्यंत, आणि ते सगळे CCTVमध्ये आहेत का? CCTVचे फुटेज आम्ही प्रत्यक्षात बघितलेली नाही, परंतु तिथे 4 हमाल आणखी 3 लोक उपस्थित होते. सर, त्याचा जो करारनामा झालेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच रुपये आढळत आहे. जे त्यांनी 15 पत्र दिलेले आहे ते सगळे प्रिंटिंग करून द्यायचे होते, ते मात्र ब्लँक निरंक आहेत. ते 15 पत्र असतात, ते आम्ही ज्यावेळेस त्यांचं पूर्ण हिशोब होईल त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट तयार करत असतो, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रिंट होत असते.
फक्त ती आम्ही आमच्या कार्यालयास उपलब्ध असावी म्हणून करारनाम्यामध्ये जोडत असतो. सध्याचा जो इलेक्ट्रिक बिल आहे 0 दाखवत आहे, तो जर CMR त्याला आपण मिलिंग करता दिल्या पण 0 दाखवत आहे. इलेक्ट्रिक बिल हे मागील वर्षात 2 महिन्यामध्ये दिसून येत आहे. ह्या वर्षाचा धान आम्ही त्यांना मे महिन्याच्या एंडला दिलेला आहे. तो त्याचं म्हणणं आहे की आम्ही हे मिलिंग ह्या महिन्यामध्ये करून धान उचलून CMR जमा करीत आहोत. सर किती धान्य आपण त्याला दिलं आणि नियमाप्रमाणे याने जर एक प्लॉट दिलं तर किती दिवसात तो परतफेड करायला पाहिजे? आम्ही त्यांना 4 DOचे धान दिलेले आहे. ते त्यांनी नियमाप्रमाणे 20 दिवसामध्ये CMR जमा करणे गरजेचे आहे. किती अनामत रक्कम त्यांनी आपल्याकडे पेड केलेली आहे धानाच्या बदल्यामध्ये? धानाच्या बदल्यामध्ये आमच्याकडे त्यांनी 40 लाखाची रक्कम जमा केलेली आहे. राईस मिल बंद असताना मिल मालकांनी कुठे धान भरडाई केली व त्याचे विद्युत बिल सादर केले नसताना सुद्धा पणन विभागाने त्यांना भरडाई का दिली याची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.